साड्याचे मार्ग नाही इथलं झाल्या तिकडे जावं लागल तिकडे रानात वाहिलेत गावात कडे हा नाही वाळ्याला येलं आणि हे सगळंच गोळा करावं लागन आपल्याला का व्हायचं हे साऱ्या दुनियात हरवण आहे हो बाय आवरले काम चाललंय बाबा तू फोन नाही केला काय नाही कस काय लावची तू आलो अचानक जरा महत्वाचंच बोलायचं होतं हा जरा फोन नाही केला काय नाही कसं आला बाबा असं तू बस नाही तूच ये माझं तुझ्याकडे काम आहे जरा बोलून दे थोडं महत्वाचं बरं झालं बाबा लय 15 दिवस झालं येईन म्हणतोय हा पण जरा आता विचार केला म्हणलं काय आहे ते आपलं जरा महत्वाचं बोलून जावं हा हे बघ आता तुला माहिती मी नोकरीला आहे हा मग इथून माग मी पण घरी काय नाही फुल नाही फुलाची पाकडी पुरवली हा पण आता गोळ झालाय असा हे काय होतंय पुण्यासारख्या ठिकाणी राहायचं म्हणल्यावर हा आता मला पगार आहे 50,000 रुपये हा आणि त्यातलं भाडंच जाते 15,000 रुपये महिन्याला हा मग आता आमचं नवरा बायकोने आम्ही ते नाही का काय काम करू लागत ती आता कुठं कामाला जाणार तिचं शिक्षण आहे हा पण आता आमच्या डोक्यात चाललंय सांज सकाळ एखादं बाळ होऊन द्यायचं हा मग म्हणलं आता कामाला गेलं मला बाळ झाल्याचं पुढं थोडं मोठं झालं हा. की तुम्ही दोघे तिकडे या तुम्ही त्याला सांभाळताना आपलं स्वतःचं जरा आमच्याच डोक्यात चाललंय असा विचार की स्वतःचं घर असावा स्वतःचं घर असलं तुम्ही तिथं राहताना स्वतःच्या पाया बांधायचं ना बाबड्या स्वतःच्या पायावर आता बांधायला तिथं बांधायचं तुला माहिती बांधायचं नाही तिथं भेटतं फ्लॅट हा. 1 BHK घ्यायचं तर 2 BHK घेऊ म्हणजे तुम्ही कधी आला तर तिथं राहताना बरोबर आणि मग आमची बी सोय होईन होय. हा मग असं माझ्या डोक्यात आता आमच्या डोक्यात असा विचार चाललाय आता इकडे आपल्या गावाकडे नाही म्हणता म्हणता 10 एकर जमीन आहे हा मग मला काय वाटतंय पुढे जाऊन हेच कुठं ना परत करण्यापेक्षा आता तुला तर माहिती जमिनी नाव करायचं मला तरी लय खर्च आहे हा मग मग आता तुम्ही दोघी एक दिवस चला आणि तुमचं हक्क सोडपत्र करून घ्या आणि माझ्या नाव जमीन करून टाका बरं अजून मग माझ्या डोक्यात अजून काय पाहिजे ऐक की आता मी काय- एवढं कोणा तुला कोणी एवढं भारीवलं एवढं डोक्यात कसं नाही पाहिजे ग, माझ्या डोक्यात चाललंय आई लहानाचा मोठा केलाय पार शाळा शिकली नोकरीला लागला नोकरी लागून पगार खाऊन घेऊन घरी आला आणि जमिनीचं आणि विचारपूस करतो एवढं कसं डोकं फास्ट चाललं बाबा जमिनीचं काय करायचंय काय करायचं तुमचा जोपर्यंत हक्क सोडवत नाही तोपर्यंत मला ऐकता येत नाही हा आता आपल्याकडे 20 लाख रुपये एकर चालू आहे, मला 60-70 लाख तिकडे फ्लॅट घ्यावा लागेल हा. 3-4 एकर काय असेल तेवढी माझ्या डोक्यात चाललंय कटून टाकायची हा हा नसली तर मग त्या खालच्या नदीकडच्या तुकड्यातली वाळू आपली माती तरी इकून टाकीतो म्हणजे मला तिकडे फ्लॅट घ्यायला पैसे येते ना ग हा हा बर बर अजून अजून काय पाहिजे दुसरं काय नाही मला तेवढं जमिनीचं हा आणि काय नाही मग फ्लॅट घेतला की तुम्ही पण दोघी जणी आपल्या तिकडे येत जा हा बरं आहे अजून फूट पायरील बसाय तिथं येत जा ना गावात शेरला मी आहे ना? चुकीचं काय बोललोय नाही ना हिरी तुझं कान भारी लागते एवढं कशाला शेतीबाडी ठेवायची त्या करत्यात खात्यात घरी तर या इथं बसाया बघितलं त्यांच्या का? उराव काही तिथं बसल्या झालं म्हणजे त्यांनी ना तुकडं शिळ मांडलं पाहिजे आमच्या मोर खा आई करून आता खात्या त्यांच्या सुखाचं तर आहे. मनात माझ्याबद्दल केवढा द्वेष आहे. का तिच्या आई बापान शिकवलं तुला आई तुला कसं असं डोकं चाललं कुणी तुझं? कुणाला शिकवित नसतं माझं पण म्हणचं मी काय एवढा बारीक राहिले का गु खातोय काय मी मला कळतंय लय ना अन्न पाणी खातो मग जमीन काय लगेच हक्क दाखवला काय गरज आहे हाय तोपर्यंत जमीन भेटणार नाही निघणार नाही आणि देणार सुद्धा नाही चालला इकायला माती इकितो वाळू इकितो जमीन इकितो आणि मग मी राजा होतो राजा नोकरीला कशाला लागला नोकरीला तेवढ्या पगाराने काय होतं थोडं अजून पैसे भरला असतं नुसतं मी नोकरी लागलो अजून काम करावा डबल काम करायचं किती हा डबल दुट्टी करायची रातभर बी जायचं दुट्टीवर निर्बळ बी जायचं घ्यायचा डबल पगार आता तुला सांग मी माझ्या हक्काच मागवतोय ना मी काय चुकीचं मागतोय का आता मी फक्त हक्काच मागतोय ना माझ्या नाही ना अजिबात नाही चुकलं अरे बाबड्या. दाद्या पण तूच विचार कर जमीन बिमीन सगळं विकलं तर गावाकडे आपली ओळख असं काय राहील अरे आपण पण भीक मागायची का तायडे मी काय म्हणतोय मी काय म्हणतो तो ऐकून तर की मी एकच आहे मला एकच पोरग होईन आणि अशी 10 आहे त्यातली मी 2-3 एकर इकायची म्हणतोय 5-7 एकर राहील ना बाकीच्या बावकीपेक्षा आपल्याला तर जास्त जमीन आहे अरे तिथं होईन तिथं स्वतःच होईन जे 15,000 रुपये दर महिन्याला लागतात त्या फ्लॅटला 15,000 रुपये भाड्याचं ते 15,000 रुपये मी तुम्हाला इकडे पाठवून देईन अहो पण ते म्हणतायत ना आमच्या सोबत चला राहायला आपल्याला सगळं नाही विकायचंय फक्त थोडंच विकायचंय आम्ही म्हणत नाही का सगळंच द्या आम्हाला फक्त 3 एकर आहे जास्त नाही नाही अरे इथं शून्य सुद्धा नाही भेटणार तर 3 एकर कुरड तुझं आहे तर भेटणार नाही नाही का बरं नाही भेटणार नाही भेटू आम्हाला शकत. मला एक ए, सांगा ए, दोन अजिबात तो बोलायचंच नाही भामटी का बरं तू नाही आता मी म्हणलं तिने कान फुगिलो तर ती नाही म्हणली भामटी आता का चावताळी नाही, एक- आता का पाहिजे फुगवलेलेच नाही ते आरोप तुम्ही माझ्यावर घालूच नका 2 मिनिटं थांबा आता बोलू द्या मला त्या बोलल्याचं हा मला हा तर. बोल काय बोला तेवढं बोल तुला मला एक सांगा हा ताईंना काय आपण इथं घरी नाही सांभाळत का आपण आम्ही देतोच ना मग आता पैसे मग तिच्या- तेव्हा आम्ही बोललो का काही तिच्यावर टाइम टेबल आलाय म्हणून सांभाळायची गरज आली तू काय भामटे सांभाळीत नाही ती स्वतःच्या पाया इथं करून खाती तिचा बी हिस्सा वाटाय तिच्या बापाचा आहे म्हणून ती करतीन खाती काय तू आणून देते काय तिथून? आमचा हिस्सा वाटा नाही का यांचा हिस्सा वाटा नाही का अगं त्याचा हिस्सा वाटाय त्यांनी यायचं आणि करायचं आणि खायचं
एकाचा विषय घ्यायचा नाही. आई पण त्या नोकरीला आहेत ते तुम्हालाही माहिती ते नोकरीला आहेत. एक लोक मिनिट नोकरीला असतात तर भाड्या तोड्यान देतात आणि खात्यात पाच त्याला बी देतात आणि आपण खात्यात. मी काय तुम्ही ती विकल्यावर काय खातात दत्तुरा? उद्या तुमची पोरं सोरं नाही शाळा शिकली नाही काय झालं गावाव चला म्हणलं तर काय खात्यान ग बंबुरा येऊन 7 एकर रान सारं आहे तरी विकून टाकल्यावर मी काय म्हणतोय तुला असं वाटत नाही का तुझ्या पोराचं तिथं स्वतःचं घर असावा? बांधना हिमतीव हिमतीव? नाही म्हणते ना आम्ही 10-5 रुपये देईन अहो, कर. ते असं नाही काय वाटतं आत्यांना माहितीये का? जमिनीत त्यांना ठेवायची असं आणि घरं वाटतं- बांधायचं. नाही, नाही, त्यांना वाटतं फक्त आहे ना सगळं आहे ना लेकीलाच द्यावं लेकाला काहीच नको. त्यांना अगं, आहे ना माझं फक्त कुठं मध्ये लेकीचंच आलं? भलं करायचंय लेकाचं भलं नाही करायचं म्हणून ते कशाला देतील आपल्याला? हा, मला वाटत होतं ही भांडी कुत्री फिरन बरी फिरलेली जाऊन दे. म्हणली की त्या- तिच्या डोळ्यातच चालायला लागलं. त्या तायडीबद्दल नको तू काय म्हणू. मी फक्त आहे तेवढंच म्हणतो आपण तिला तर असं पण सांभाळतोय आयुष्यभर आपण सांभाळणार आहे. मी तुझ्या मागे तिला पण विसरणार नाही. पण तू ऐकून घे. उद्याचं काय सांगू बाबा ती जाते आधी कमी जाती. बरं एक काम कर 5 एकर तरी माझ्या नावावर कर. जास्त काय नको. 5 एकर हाय अशी तुमच्या नावावर राहून द्या. मग तर तुला विश्वास पटेल ना ते 2 एकर विकतोय म्हणून जास्त इकित नाही. नाही बाबा ना एकाची मला नाव करीत नसते तशी तुम्हाला नाही हा नाव करून दे परकरण करतो त्याच्यावर लोन काढतो मग घर बांधतो तर मग भेटल. लोन फिन काय नको. एक काम कर मीच माझं हक्क सोडपत्र करतो. तुम्हाला 40 लाख रुपये दे. हा बरं बघन पैशाचं कुठून येते का तेवढं तुझ्याकडे 40 लाख रुपये? बघन अरे 40 लाख नाही 40 रुपये का नाही दिलं तर 40 लाखावानीच झालं ती. हा म्हणजे ना थोडक्यात आत्यांना आपल्याला काहीच द्यायचं नाहीये. जाऊन देऊ. सगळ्यात महत्वाचा विषय आहे ना ह्यांना आपलं चांगलं झालं देखवतच नाही. आईला देखवत असताना आई म्हणली असती बाबा पोराला असं कुठं झालंय का रे? नीट बोल की जरा थोबड म्हणजे बायकोच्या मनावर नको चालू. बरं हा, आईला खपत देखवत नाही म्हणजे लेकराचं खपत नाही का? मग मी बाईल बुदे मी बैल हा जा. मी एवढी तळतळ केली नसती. मग हम्म. जायला जातो मी थांबणार पण नाही. आज आलो पुण्याहून आजच्याच माघारी जातो. नको मला. पण इथून पुढे मी ना इकडे पाऊल सुद्धा ठेवणार नाही. चटी गरज लागल्या मेल्या पैसे नाही उचलायला बस झालं. मी काय उचला म्हणतोय काय? बरं रान राहिलं तुझं मला पैसे देत असली हा. तर बघ मग मी इथून पुढे येईन गाड्या इकडं हा, पैसा जमीन राहून दे. म्हणजे 5 रुपये म्हणलं तर दिन बाबा घर बांधाया बंगला घ्यायला. घर घ्यायचे किती पैसे द्यायची? आता काय माहित तुला केवढेच घ्यायची. मला 60 लाखाचे घ्यायचे. तू किती द्यायची मला सांग. मी काय म्हणते देऊन टाक माझ्या हिस्साचं परत वहिनीला वाटायला नको का हिच्यामुळे होतंय सगळं. तायडे तुझा नाही आई कशी देईन मोकळी अहो, मी तुझ्या तसं लेकराला नाही काय होऊ द्या. म्हणत. मी ताई तसं म्हणत नाही का तुमच्या वाटेचं आम्हाला द्या. आम्ही फक्त काय म्हणलं आम्हाला घर बांधायचंय त्याच्यासाठी पैसे लागतात. आई मी काय म्हणतोय माहिती का तुला वाटत असं ना भाऊ हिला मी सांभाळीत नाही तर तिच्या नाव 1-2 एकर कर ना. अरे लोक धुणं भांड करतात कामान जातात मिस न्यूज जातात आणि ही मम्मा नुसती तो बसून ठेवली होती तिथं. तसं नसतं. आणि मग आई, काय नसतं. तू एक अरे गोष्ट- काय बाबा माझं सोसायटीत- शिक्षण चालू आहे अजून. माझं शिक्षण पूर्ण झाल्यावर मला पण चांगली नोकरी लागणारच आहे. हा मग तो घ्यावा काय काय गरज आहे का आता घराची उद्या घ्यावा. आज घ्यायचं तर उद्या नाही झालं तर परवा नाही झालं तर तेरवा करावा ना. अहो पण ती उदाव की जोरावून कांदा भाकर उराव चालला लगेच घरी गेला वावर इकून. लोक म्हणतात बघा ना नोकरीला हाय म्हणतात आणि इकडं जमीन इकली तिकडं बांगला घेतलाय. काय खरं नोकरीला हाय का तिकडं बसला कुत्री मारीत. अहो आत्या दिवसेंदिवस रेट वाढतात. आणि हिला नाही वाढत काय काळ्या आयला तेव्हा तिकडं रेट वाढत इकडं कमी आहे काय तिकडं नाही वाढत काय. बरं आई ऐक काय करू आमच्या मागं काही एक मिनिट तू बोल नको 2 मिनिटं मी आई बोलतो तुला. माझा हात ऐक. थकलो बा, माती जाऊ तिकडे मी बसणार खाली. एक मिनिट ऐक मला उभा सुद्धा मी राहावं मी काय वाटलं. म्हणतो ऐक. तुम्ही पार अवसान घालवलं माझं. बरं नाही पुढं की केला. जमीन नाही की एक काम कर नाव पण नको करू माझ्या. तुम्ही 2घी जण चला सहाय्य करा. 20 लाख रुपये मी जमीन ह्या लोन काढतो. हा 20 लाखाची मी तयार करतो. 10-20 लाख रुपये तुझ्याकडून काय होते ती मला दे तू. वाटलं तर तुमचं दागिनं हिचं दागिनं दे तुझं दे ती हा, काय हा. ठेवतो. तेवढ्या करतात केलं आम्ही तुम्ही तसं नसतं आई तोडा तिथं करायला. घर होईन ना आपलं. हा होईन ना. जाऊ द्या. मी काय म्हणते आत्यांना काय आपल्याला पैसे द्यायचे नाही. आपण आपलं असंच आल्या पावली निघू पुण्याला. चला जाऊ का मग. तुझ्या मनात ठरव बायकोच्या मनाव जा. काय म्हणते थांब लोन तरी काढून द्यायला तयार आहे का नाही. हा देईन ना सगळं करीन. चला मग घरी नाही म्हणते घ्या चल जा. चल घरी हा, चल 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 ते राहू दे खुरपायचे आजचे दिवस आम्ही आलोय तर चल हा, बरं, चल घरी. चला जावंच लागन तर काय घरी आता ह्यांचं दावा लागन वाटत.